नरेंद्रभाई मोदी साहेबांनी आज तिसऱ्या वेळेस पंतप्रधानाची शपथ घेता येते, त्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे खूप आनंद झालेला आहे. म्हणजे सगळ्या देशभरात हा खूप आनंद झालेला आहे. त्याच्यामुळे आज इथं आम्ही छोटासा आम्ही आनंद उत्सव साजरा केला आहे. लाडू वाटून ढोल ताशा नाच गाणे करून इथं आम्ही आज तो आनंद व्यक्त करतो आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप काही योजना असतात, परत छोटे मोठे सगळे कार्यक्रम आम्ही प्रभागामध्ये घेत असतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही कामं होतात ते आमचे वरुण पक्षाचे नेते असतात, ते आम्हाला जे कामं सांगतात आम्ही ते पूर्ण पार पाडत असतो. आणि मोदी साहेबांच्या महिलांसाठी खूप चांगलं योगदान आहे. जे विधवा पेन्शन असतील, निराधार महिलांना जी पेन्शन चालू केली, जी 75 वयानुसार ज्या महिलांना पेन्शन चालू केलेली आहे. परत महिलांसाठी बचत गट असतील, छोटे छोटे जे बचत गटांसाठी निधी असतो तो महिलांना मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळत असतो. आनंदाचा क्षण आलेला आहे आमच्या भारतीय जनता पार्टीला. त्यासाठी आज आम्ही इथं म्हणजे लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणजे सगळ्यांना आम्ही इथं भारतीय जनता महिला मोर्चा आलेला आहे, सगळे पदाधिकारी आहेत आमच्या इथं आलेले, मग त्यांच्या थ्रू आम्ही सगळेजण लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आज आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदाची 30व्या वेळेस शपथ घेत आहेत. त्याबद्दल आज प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर व महिला आघाडी व पाटोळेताई यांच्या माध्यमातून आपल्या विभागात लाडू वाटप याचा कार्यक्रम जोरदार पार पडलेला असून मोदी साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी हा विश्वविक्रम केलेला आहे. सतत जास्त दिवस वर्ष किंवा महिने म्हणता येतील पंतप्रधानपदी ते विराजमान झालेले. अजून ती आता पुढचे 5 वर्ष ते भारताचा अजून उंचीवर नेतील आणि सबका साथ सबका विकास या माध्यमातून त्यांनी 10 वर्षात चांगल्यापैकी कामं केलेली आहेत आणि राहिलेल्या अजून येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात ते चांगल्यापैकी कामं करतील ही निश्चित आम्ही आशा बाळगतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज व प्रभागातील इतर नागरिक सर्वच यांच्या माध्यमातून आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 10मध्ये महायुतीला प्रभागातील नागरिकांनी भरभरून आघाडी दिली, त्याबद्दल प्रभागाच्या नागरिकांची मतदारांची आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. असंच आशीर्वाद असू द्या. धन्यवाद.